तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक या पुस्तकामधून घेण्यात आलेल्या वीरांना सलामी या अनुराधा प्रभू देसाई यांच्या गद्य उतार्याचा आपण विचार करत आहोत। तर वरील उतार्यामधून लेखिकेने 2004 मध्ये लडाखला जी भेट दिली त्या भेटीमधून त्यांच्या असं लक्षात आलं की 1999चं जे कारगिल युद्ध आहे ते आपल्यापर्यंत कसं पोहोचलं नाही याची खंत लेखिकेला होती। तेव्हा लेखिकेने कारगिलला भेट दिल्यानंतर समोरच दिसणारा जो तोलुलिंग आहे याच्या समोर ऑपरेशन विजय स्मारक बांधलेलं आहे। त्या स्मारकासमोर लेखिकेने शपथ घेतली आणि म्हटलं की पुढील 5 वर्ष या ठिकाणी येईन आणि वीरांना सलामी देईन। तर अशा प्रकारे लेखिका दरवर्षी जाते आणि वीरांना सलामी देत असते। प्रत्येक भेटीमध्ये लेखिकेला नवीन नवीन अनुभव आलेले आहेत। तर या ठिकाणी लेखिकेला कारगिलवर आधारित एक फिल्म दाखवण्यात आली। त्या फिल्म मधून लेखिकेला आपल्या सैनिकांमध्ये असलेले दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस असलेले हे जे गुण आहेत ते दिसून आलेले आहेत। याच ठिकाणी युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या आईने जे उद्गार काढले की जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो, यातून लेखिकेला असं वाटतं की खरं म्हणजे भारतीय समाजातील व्यक्ती या चंगळवादाकडे झुकलेले आहेत, स्वार्थापलीकडे त्या काही बघत नाहीत। परंतु या स्त्रीने काढलेले उद्गार मात्र लेखिकेच्या मनावर कुठेतरी घाव करून जातात। त्यामुळे लेखिका या ठिकाणी भारतीय सैनिक, भारत देशातील तरुण आणि सामान्य जनता यांच्यामध्ये एक सेतू बांधेल अशा प्रकारचा ती प्रण करते आणि ठरवते की मिशन लडाखला आपण दरवर्षी जायचं। तर मिशन लडाखमध्ये जात असताना आपल्या भारताच्या सीमेवरती लढणारे जे तरुण आहेत या तरुणांच्या हातावरती आपण राखी बांधायची। यासाठीच लेखिकेने या सैनिकाबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी सैनिकाबरोबर रक्षाबंधन, सैनिकाबरोबर दिवाळी किंवा सैनिक माझा व्हॅलेंटाईन अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। या ठिकाणी सुद्धा लेखिका लडाखला जाते आणि त्या ठिकाणी असलेले जे सैनिक आहेत त्या सैनिकांच्या हातावर राखी बांधत असते। म्हणजे त्यांच्या बरोबर एक जे भावनिक नातं आहे किंवा भावनिक नात्याची जी बीन आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे। या सैनिकांना भेटायचं म्हणजे खूपच कठीण असतं। त्यामुळे लेखिकेनं म्हटलेलं आहे की सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू काही सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवल्यासारखंच आहे। म्हणून लेखिकेने त्या काळामध्ये असलेले कर्नल झा यांच्याकडे एक विनंती अर्ज केला की आम्हाला सैनिकांना भेटायचं आहे। तेव्हा कर्नल झा यांनी लेखिकेला परवानगी दिली। तेव्हा त्यांना भेटायचं म्हणजे लेखिकेच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली होती, आपण त्यांना कसं भेटायचं, ते कसे असतील। तेव्हा त्यांच्याबरोबर जेव्हा लेखिकेची भेट झाली तेव्हा लेखिकेच्या मनामध्ये आलेले सगळे विचार या ठिकाणी नाहीसे झाले आणि एक प्रसन्न व्यक्तिमत्व आहे असे लेखिकेला वाटलं। कारण त्यांनी लेखिकेबरोबर चर्चा करताना म्हटलं की तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात, अशा प्रकारची शाबासकी कर्नल झा कडून मिळाली। त्यामुळे त्यांना असंही म्हटलं की विसरू नका, वन कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड, म्हणजे तुम्ही आता या सैनिकाबरोबर सतत संपर्कामध्ये राहा असं त्यांनी म्हटल्याबरोबर लेखिकेला एक वेगळाच उत्साह आला आणि लेखिकेने फक्त 5च वर्ष म्हटलेलं होतं। तर या ठिकाणी लेखिकेला जवळपास 10 वर्ष होत आलेले आहेत। दरवर्षी लेखिका तरुणांना, तरुणींना घेऊन या भारतीय सीमावर्ती भागावरती जाते, सैनिकांना भेटते। म्हणून आज लेखिका या सीमेवरील जवानांच्या माऊली म्हणून ओळखल्या जातात। मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आपण इथपर्यंत आलो होतो। आता या पुढील भाग आपण बघणार आहोत। तर प्रत्येक भेटीमध्ये बघा पॅगाग लेकच्या समोर लेखिकेला एक वेगळाच अनुभव आलेला आहे, कारगिलमध्ये शिरतानाचा एक वेगळाच अनुभव आलेला आहे। तर असे हे जे वेगवेगळे स्थळं आहेत त्या स्थळामधून लेखिकेला जे अनुभव आहेत आलेले आहेत ते थोडेसे जर आपण बाजूला करून जर आपण अभ्यास केला तर ते चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात राहतील। पहा आता, पॅगाग लेकच्या अलीकडे एका रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो। मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले। आमचा कॉन्व्हॉय मोठ्या गेटमधून आत गेला। चकाचक रस्ते, स्वच्छ रस्ते, क्रुकट केलेले सैनिक,
वातावरणात सुद्धा अदब आणि एक मस्त मोकळ्या जागेत ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य, सारच स्वप्नवत होतं. इतक्यात एक मुलगा जवळ आला. अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, मीच तुमचा फोन घेतला होता. मी तुम्हाला एक सांगू का? तुमचा आवाज माझ्या मंगला मावशी सारखा आहे. खरं की काय? बरं, ती मंगला मावशी तर मी अनु मावशी. मी म्हणाले, पापण्या भिजू नयेत याची दखल घेत तो म्हणाला, मासी क्या मैं आपके गले लग सकता हूं? बहुत अच्छा लगा आपसे मिलकर. मी म्हणाले, अरे विचारतोस काय बच्चा, मीच काय, या सगळ्या काका आणि मावशींना पण भेट. माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला. सगळ्यांच्या गळ्यात पडत होता. नंतर कळलं की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते त्याच दिवशी होतं. पण त्याला मिळालेली रजा काही कारणामुळे रद्द झाली होती. माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत आलेल्यांमध्ये त्याचे नातेवाईक शोधत असणार तो. या सोहळ्याची साक्ष असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली, मासी आप बड़ी पार्शल हो. पार्शल म्हणजे भेदभाव करणारे. क्यों, क्या हुआ बेटा? वो आपके गले मिल सकता है. हमने क्या पाप किया? जवळजवळ अर्धा तास ती कॉबॅट वर्दी विसरून सगळेजण आम्हाला भेटत होते. अजब सोहळा. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखरं घालत होतो. मायेची पाखरं घालणे म्हणजे प्रेम व्यक्त करणे. पण तो एवढासा भावनिक बोलावाही त्यांना उबदार वाटत होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना, त्राते म्हणजे रक्षक, लेखिकेने सैनिकांना त्राते असं म्हटलेलं आहे. रक्षणकर्ते जे आहेत ते त्राते आहेत. राखी बांधून बाहेर पडलो. त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्याच्या बंधनात आम्ही कायमचे गुरफटलो. बीज अंकुरत होतं. धुमारे फुटायला थोडा अवधी लागणार होता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखिकेने प्यागाव लेकचं एक उदाहरण देऊन त्यांच्या समोर घडलेला जो प्रसंग आहे तो इथं व्यक्त केलेला आहे. प्यागाव लेक म्हणजे लडाखमध्ये असलेला हा जो तलाव आहे, या तलावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा रंग बदलणारा तलाव आहे, जो अर्धा भारतामध्ये आहे आणि अर्धा चीनमध्ये आहे. ज्या लेकचं नाव आहे प्यागाव लेक. तर या ठिकाणी घडलेला प्रसंग म्हणजे हे सैनिक किती भावनाशील आहेत. आलेल्या आपल्या या भेटायला आलेल्या लोकांमध्येच आपले सगळे ते नातेवाईक शोधत असतात. खरं म्हणजे शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या गुणांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले भारतीय सैनिक आहेत. तर घरादारापासून दूर गेलेल्या या सैनिकाबरोबर लेखिका रक्षाबंधनासारखा कार्यक्रम आयोजित करते. तर हा सगळा प्रसंग अतिशय भावनाशील आहे. यानंतर लेखिकेने कारगिलमध्ये शिरत असतानाचा एक अनुभव सांगितलेला आहे. तो पहा. प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो. तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. तैनात असणे म्हणजे सज्ज असणे. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते. तो म्हणाला, कल आपको इसी रास्ते से वापस जाना है. बढ़िया, कल फिर मिलेंगे, असं लेखिका म्हणाली. तेव्हा तो म्हणाला, नहीं, कल मैं नहीं रहूंगा, मेरा बड़ी होगा, मतलब मेरा साथी. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज की जरूरत पड़े तो यहाँ जरूर आना. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता. अरे तू परत आलास? या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला, मैं गया ही कहाँ था, मेरा बड़ी बीमार है इसलिए मैं कल से यही हूं. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथं उभा होता. अरे तुझा बडी आज पण नाही आला तर? माझ्या 10 ते 5 ह्या ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणंच बसत नव्हतं. तो हसून म्हणाला, मैडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूंगा, चाहे और 2 दिन भी क्यों ना लगे. हे इतक्या सहजतेनं तू कसं बोलतोस? या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ
दिमाग में डाल देना है. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षाचा मुलगा. बघा, मी आताच म्हटलं की शिस्त, समर्पण, त्याग या गुणांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले भारतीय सैनिक आहेत. एक सेवा म्हणून, सेवा परमो धर्म ज्याला असं म्हणलं जातं. मला फक्त 8 तासाची माझी ड्युटी आहे असं म्हणत न बसता आपला सहकारी येईपर्यंत ते आपल्या सहकार्याची वाट पाहत असतात. विद्यार्थी मित्रांनो, मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला म्हटलेलं होतं की भारतीय सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर सैनिकांना प्रशिक्षण देत असताना सांगितलं जातं की पहिलं देशावर प्रेम करा, मग साथीदारावर प्रेम करा आणि मग स्वतःवरती प्रेम करा. तो येत नाही म्हणून मी येत नाही असं नाहीये. हा त्यांचा त्याग आहे, बोलणं आहे किंवा त्यांचं कार्य आहे. म्हणजे कार्यमग्न राहत असलेले हे भारतीय सैनिक इथं आपल्याला दिसून येतात. लेखिका या ठिकाणी सांगते आहे की मी फक्त 10 ते 5 या वेळेमध्येच काम करत असते, परंतु या ठिकाणी सीमेवरती लढणारे जे तरुण आहेत किंवा जे सैनिक आहेत त्या सैनिकांना काळ वेळेचं काही भान नसतं. जोपर्यंत आपला सहकारी येत नाहीये तोपर्यंत ते 36 तास असतील किंवा 48 तास असतील, राष्ट्रासाठी डोळ्यामध्ये तेल घालून ते तिथं कार्यरत असतात. फक्त त्यांनी एकच सांगितलं की सिर्फ दिमाग में डाल देना है. म्हणजे कार्य करण्याची स्फूर्ती या ठिकाणी आपोआपच येते. म्हणून लेखिका भारतीय जनतेला, तरुणांना आव्हान करते आहे की सीमावर्ती भागामध्ये लढणारे जे तरुण आहेत या तरुणांबद्दल, सैनिकांबद्दल अभिमान बाळगा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखिकेने पुन्हा एकदा लडाख मधील किंवा लेह मधील एक प्रसंग सांगितलेला आहे, तो आता आपण पाहूया. 2006चा लडाख हा एक नवच रूप लेऊन समोर आला होता. आभाळच फाटलं होतं. आभाळ फाटणे म्हणजे खूप खूप पाऊस पडणे. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता. बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश्य पाणी वाहत होते. तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं, नवलपूर्ण असणे. लेहला सुखरूप पोहोचलो, पण पुढील सगळे मार्ग बंदच होते. एकच मार्ग उघडा होता, कर्नल झा. त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. कारण लेखिका या ठिकाणी म्हणते की त्या तरुणांसारखंच आम्ही सुद्धा दिमाग मध्ये ते ठेवलेलं होतं. दिमाग में डाल दिया था ना. बरोबर 5 वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली. आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत वगैरे चौकशी केली आणि म्हटलं की निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही. उदास होऊ नका, आपके हौसले बुलंद है. हौसले बुलंद म्हणजे तुमची हिंमत खूप मजबूत आहे. कार्यक्रमात बदल करून आधी कारगिलला जा. 2 दिवसांनी पुन्हा येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे होतील असे ते म्हणाले. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळब दूर झाला. मळब दूर होणे म्हणजे मनातील गैरसमज दूर होणे. कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल, द्रास या ठिकाणाकडे निघालो. तर कारगिल, द्रास येथील विजय स्तंभ, तोलोलिंग, 3 पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल आता अगदी परिचयाचे वाटू लागले. तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतःकरणाने पुनरागमनायच म्हणत परतीच्या प्रवासाला निघालो. रात्रीचे 10 वाजले होते. आता तासभरात लेहला पोहोचू. उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली. अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागला. थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयान वातावरणाला अधिक गडद करत आम्हाला परत जायला सांगत होते. कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता. लडाख आणि लेह या गावामध्ये येणारं गाव म्हणजे खलसे. तर या गावचा जो पूल आहे तो पूल इथं कोसळलेला आहे, कारण खूप पाऊस पडलेला आहे. बाहेर मिठ्ठ काळोख, अनोळखी रस्ता, सोबत 10 तरुण मुली. रस्ता बंद, माघारी जाणे अशक्य, पुढे जाणं दुरापास्त म्हणजे अतिशय कठीण. एकच आधार होता, आर्मी पोस्ट. पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेक पोस्ट TCP आहे असं त्या 3 जणांनी सांगितलं. लेखिका म्हणाली
भाई साहब, हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं, सिर्फ टीसीपी तक जाने की इजाजत दीजिए। अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे। आम्ही त्या तिघा समोर स्पेशल शरणागती पत्करली। शरणागती पत्करणे म्हणजे हार मानणे। गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती। आम्हीही धैर्याचा मुखवटा चढवला होता। तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आत्ता येतो असं सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो। टीसीपीवर पोहोचलो। भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं। रात्रीचे 10:30 वाजले होते। खूप खटपटीनंतर कर्नलना फोन लागला आणि समोरून आवाज आला, अरे कैसे हो आप? मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो। चिंता करू नका, माझा एक बंदा येईल, तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल। उद्या मी संपर्क करतो। रात्री 10:30 पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करणारे किंवा पुढची सोय करून ठेवणारे कर्नल, सेवा परमो धर्म, लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पुतळीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं। गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या, जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसत मुखानं सामोर आला आणि म्हणाला, या माझ्या मागोमाग। का, कसे, कुठे प्रश्नच नव्हता, फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं। एखादी मर्दुमकी गाजून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिट मधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं। मर्दुमकी गाजवणे म्हणजे खूप मोठा पराक्रम करणे। आधी आम्हाला 36 जणांना वाफाळलेला चहा आणि गरम गरम भजी खाऊ घातली। वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली। टेलिफोन लावून दिले। थोड्याच वेळात जेवण तयार झाले। रात्रीचे 12 वाजले होते। आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए। सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते। प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं अत्यंतिक कर्तव्य गर्तेत केलेलं आमचं हे आतिथ्य ठाही ठाही माझ्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचवत होतं। स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखिकेने लेह या गावामध्ये जात असताना जो खलसेचा पूल कोसळलेला आहे आणि या ठिकाणी तैनात असणारे जे सैनिक आहेत, या सैनिकांनी त्यांना कशा प्रकारे मदत केलेली आहे, त्यांच्या जेवणाची कशा प्रकारे सोय केलेली आहे। रात्री 10:30 पर्यंत हे सैनिक या ठिकाणी लेखिकेची वाट पाहतात। तसंच कर्नल सुद्धा या ठिकाणी लेखिकेची वाट पाहत असलेले आपल्याला दिसून येतात, कारण त्यांनी देखील म्हटलं, अरे कुठे आहात तुम्ही? मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो। माझा एक बंदा तुमच्याकडे येईल आणि तुमची सगळी सोय करेल। आणि ते आकाशला पाहिल्याबरोबर, कारण या ठिकाणी सगळेचे सगळेच घाबरून त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते। म्हणून लेखिकेनं म्हटलेलं आहे की आमच्या डोळ्यातून गळणारे जे अश्रू होते ते लगेच हिरेजडित झालेले आहेत। चेहऱ्यावरचे अश्रू गेले आणि त्या ठिकाणी हसू उमटलं, कारण समोर मेजर किंवा त्यांचा एक सैनिक आकाश उभा होता। त्याला पाहिल्याबरोबर एकदम मन प्रसन्न झालं। बघा, लेखिका या ठिकाणी सांगते आहे की लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलेलं आहे, कारण जोपर्यंत या 14 कोर क्वार्टर्स मधून, हेडक्वार्टर्स मधून परवानगी मिळत नाही तोपर्यंत कुठेही जाण्याची परवानगी मिळत नाही। तर हे आता इथे एक समीकरण झालेलं आहे। म्हणून लेखिका म्हणते, तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती। 2007 साली नवीन कर्नल असतील याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच। नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का? आम्ही कर्नल साहेबांच्या केबिन पर्यंत पोहोचलो। तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी, माणूस बदलला पण तीच वृत्ती। कर्नल राणा, कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं, त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेनं बोलत होते।
समाजात होत जाणाऱ्या बदलाबद्दल थोडेसे व्यथित होते. व्यथित म्हणजे थोडेसे दुःखी, नाराज, निराश. ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भाव विश्व आणि इथलं वास्तव यात जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक असणे म्हणजे खूप अंतर असणे, खूप फरक असणे. टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकिरीचं होत चाललं आहे. जिकिरीचं होणे म्हणजे खूप कठीण होणे. मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथं येत असता. तुम्ही नेहमी येत जा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघता बघता 2008 साल उजाडले. माझं वचन मी पूर्ण केले. बघा, 2006चा एक प्रसंग सांगितलेला आहे. लडाखला ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडलेला होता, त्याच वेळेस कर्नल झा यांनी लेखिकेला सांगितले की 2007 मध्ये नवीन कर्नल असतील आणि हे नवीन कर्नल कशा प्रकारचे आहेत हे समजून घेण्यासाठी लेखिका इकडे येते. तर त्याने सुद्धा आपल्या मनातील खदखद किंवा आपल्या मनातलं जे दुःख आहे ते दुःख लेखिकेच्या समोर मांडलं आणि सांगितलं की तुम्ही तरुणांना भेटण्यासाठी इकडे येता, परत परत येत जा. आणि लेखिका देखील म्हणते की आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघा, लेखिका दरवर्षी बऱ्याच तरुणांना किंवा तरुणींना घेऊन जात असते. आज लेखिकेच्या सोबत भाग्यश्री नावाची तरुणी आहे. या तरुणीने देखील तोलुलिंग असेल, बात्रा टॉप असेल, टायगर हिल असेल, पॅगांग लेक असेल, लेह असेल, लडाख असेल, अशी सर्व ठिकाणी पाहिलेली आहे. म्हणजे 1999चं जे कारगिल युद्ध झालं तेथील त्या विजय स्तंभासमोर लेखिकेने जी शपथ घेतलेली होती ते पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर या भाग्यश्रीच्या मनामध्ये देखील असा विचार आलेला आहे. ती म्हणते, अनुमावशी, ह्या आसमंतात एक सुगंध पसरला आहे. तुला जाणवतो आहे का? द्रास, कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक, विजय स्तंभ, तोलोलिंगचा पहाड, ह्या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्या बरोबर आलेली भाग्यश्री भावूक होऊन म्हणाली. कदाचित हे तिचं स्वगत असेल, पण तरीही मी विचारलं, कसला ग? तेव्हा भाग्यश्री म्हणाली, भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच, तिचं स्वतःचीच बोलणं चालू होतं. अगं, ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगर माथा वीरश्रीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमात जाणवतो आहे. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकापुरताच किंवा सीमेवरच असतो का ग? आपलं आणि त्यांचं काही देणं घेणं लागत नाही. तर अशा प्रकारे भाग्यश्रीला देखील या ठिकाणी सीमेवरती लढणारे जे सैनिक आहेत त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त झालेला आहे. ती म्हणते की त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही नातं नाहीये का? फक्त देशाबद्दलचा अभिमान या सैनिकामध्येच असला पाहिजे का? लेखिकेला असं वाटतं की हळूहळू या सैनिकांबद्दल भाग्यश्री सारख्या तरुणींमध्ये प्रेमभाव निर्माण होऊ लागलेला आहे किंवा अभिमानाची गोष्ट या ठिकाणी बनत चाललेली आहे. लेह, नुब्रा व्हॅली, पॅगांग लेक आणि शेवटी द्रास, कारगिल. बघा विद्यार्थी मित्रांनो, नुब्रा व्हॅली ज्याला कोल्ड डेझर्ट असं म्हटलं जातं, म्हणजे 2 मदारी असलेले उंट या ठिकाणची खासियत आहे. या ठिकाणी देखील लेखिकेने भेट दिलेली आहे. म्हणून याचं वर्णन करत असताना म्हणते, लेह, नुब्रा व्हॅली, पॅगांग लेक आणि शेवटी द्रास, कारगिल. अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे, भरभरून बोलणारे जवान, त्यांचे लष्करी आदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्श नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध ल्यालेले, सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान, त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली. हे त्याचंच फलित. याचसाठी केला होता अट्टहास.
कारण लेखिकेने जे लक्ष्य फाउंडेशन निर्माण केलेलं आहे त्याचा उद्देश हाच आहे की भारतीय सैनिकांच्या बद्दल आपल्या मनामध्ये अभिमान निर्माण करणं. देशाबद्दलचा तर अभिमान आहेच, तर अशा सैनिकाबद्दल देखील लेखिकेला असं वाटतं की प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये जाज्वल्य किंवा प्रखर अभिमान असला पाहिजे आणि तोच आता इथं साध्य होतो आहे. गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथं गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पुठं निखळून पडत आहेत. लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयानेही संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येतो. आपले सैनिक हे हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखिका म्हणते आहे की दऱ्याखोऱ्यामध्ये जरी राहत असले तरी ते बंधुभाव जपतात, नातीगोती टिकवतात आणि अशाच प्रकारचं नातं अशा या नुब्रा व्हॅलीमध्ये असेल, लेहमध्ये असेल किंवा पॅगॉंग लेकमध्ये असेल किंवा द्रास कारगिलमध्ये असेल, हे सगळे सरहद्दीवरती, सीमावर्ती भागामध्ये लढणारे सैनिक आहेत. अशा सैनिकांबद्दल लेखिकेच्या मनामध्ये आपुलकी आहे. आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. 1999 मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसाला भेटायला येतात याचाच मोठा सन्मान होता. आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले, तुम्ही 5 वर्षाचा वादा केलात आणि तो निभावलात, याबद्दल अभिनंदन. पण माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या, आमच्या तरुण जवानांना भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्यांची गरज आहे. निदान 5 वर्षे तरी कमिशन्ड ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात ते काम थांबणार नाही. बघा, तोलोलिंगच्या विजयाचे जे शिल्पकार आहेत, जे कारगिल युद्ध भारताने जिंकलं, त्याचं सगळं श्रेय या ठिकाणी ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांच्याकडे जातं. ते सुद्धा लेखिकेला भेटण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी मोठ्या अभिमानानं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या तरुणांना इकडे घेऊन येत जा आणि तुम्ही हा जो सैनिकांमध्ये एक सेतू बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे तो सतत चालू ठेवा. आम्हाला तुमची गरज आहे, सैनिकांना गरज आहे. तेव्हा लेखिका म्हणते की वातावरणात नीरव शांतता त्याचा भंग करून मी आवेगानं म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु, भासच तो. पण अंगावर रोमांच उठले. न कळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला. माघारी वळले. ते ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसेच बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल, असे सैनिकांना आश्वासन देऊनच लेखिका निघते. कारण सैनिक म्हणतात, माघारी जेव्हा जाल परतून ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. खरं म्हणजे लेखिकेने या ठिकाणी ब्रिगेडियर साहेबांना सुद्धा एक आश्वासन दिलेलं आहे. कारण सैनिकांना त्या सतत भेटत राहतात. ज्यावेळेस सैनिकापासून त्या दूर होत असतात तेव्हा सैनिक लेखिकेला कळवळून विनंती करतात आणि म्हणतात की माघारी जेव्हा जाल परतून ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो,
सीमावर्ती भागामध्ये लढणारे जे तरुण आहेत किंवा जे सैनिक आहेत, जे रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून भारतीय सीमांचं रक्षण करतात. कारण भारताच्या चारही बाजूने जे देश आहेत ते मध्ये मध्ये कुरापती काढत असतात. त्यामुळं अशा जवानांना रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून त्या ठिकाणी कार्य करावं लागतं. म्हणून अशा सैनिकांबद्दल लेखिकेला असं वाटतं की भारतातील जेवढे म्हणून तरुण तरुणी आहेत किंवा भारतातील जी जनता आहे त्या जनतेने या सैनिकांबद्दल प्रखर अभिमान बाळगला पाहिजे. हाच भाग या गद्य उतार्यातून लेखिकेने सांगितलेला आहे आणि याला शीर्षक देखील दिलेलं आहे की वीरांना सलामी. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया.